आपण वांग्याची भाजी बनवूया. तर मी वांगे घेतले, खोबरं, लसूण, आलं आणि टोमॅटो. आता आपण हे थोडं भाजून घेऊ. कढई तेल टाकले. आता आपण खोबरं भाजून घेऊ. आता एका भाजीला जास्त वेळ नाही लागत, लगेच शिजते. आता लालसा भाजून झाले खोबरं, आपण आता काढून घेऊ. आपण तेला परतून घेऊ कारण वास येत नाही. लसूण आलं आपण काढून घेऊ. लाल झाले. आता टोमॅटो टाकूया. आता आपण तोपर्यंत वांग्यात मीठ भरून घेऊ. टोमॅटो परतून झाला. आता आपण काढून घेऊ. आता मिक्सरमध्ये आपण सगळं वाटून घेऊ. आता आपण वांग्यात मीठ भरले, तर मसाला वाटेपर्यंत आपण वांगे मीठ परतून घेऊ. पाणी घालूया कारण मग ते लाल पडत नाही, गिरजत नाही. वांगे आता आपले मिठात शिजून झाले. आता आपण काढून घेऊया. तर आता आपण मसाला परतून घेऊ. तेल घालूया, जिरे मोहरी टाकून हळद घालूया. आता आपण वाटलेला मसाला घालू. त्याला चांगलं परतून देऊया. आता आपण मसाला परतून झाला. आता याच्यात जास्त मसाला घालूया. आता आपण काळा मसाला घालू, 2 चमचे, थोडी मिरची पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूया. थोडीशी धना पावडर घालू. आता आपण थोडंसं तेल घालायचं, पाणी घालूया. तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. मस्त तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून देऊ. तेल सुटले आता आपण वांगे घालूया. त्याच्यात आपण वांग्यात कापले तेव्हाच मीठ घातले, तर आता काही मीठ घालायची गरज नाही. थोडंसं पाणी घालूया. चला आता आपली वांग्याची भाजी तयार झाली. वांग्याची भाजी आणि चपाती आपण खाऊया. आवड करा.